आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मोहब्बत भाग 60. हो, बरोबर आहे तुझं. 40गाव मध्येच आहे माझा मोबाईल, जो आता सध्या बंद आहे. आणि तू टेन्शनमध्ये आली असशील म्हणूनच मग म्हटलं आपण समोर यावं तुझ्या आणि हा पाठशिवणीचा खेळ थांबवावा. ती अजूनही स्माईल करत म्हणाली, तुम्हाला कोणी पिसाटलं आहे की तुम्ही जन्मताच अशा आहात मिसेस चोप्रा? पण तिची ती असंबंध बडबड ऐकून आता मात्र सत्या रागावला आणि चिडून म्हणाला, सत्या, अरे काही काय बोलतोय? तसं आरोही त्याच्या जवळ गेली आणि त्याला शांत करत म्हणाले, समजावा इन्स्पेक्टर आरोही आपल्या प्रिय हसबंडला, नाहीतर माझ्याशी असभ्य वर्तन असं सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली जायची आणि माझ्याऐवजी तेच जेलची हवा खायचे. पण ती मात्र अजूनही उर्मटपणे बोलत होती. तुमची फालतू बडबड करून झाली असेल तर आपण मुद्द्याचं बोलायचं का आता? नागराज सत्या आणि आरोहीकडे रागात कटाक्ष टाकत म्हणतो, हे तुझ्या मैत्रिणीला सांग. ती आली आहे आपल्याकडे तिच्या गुन्ह्याची नोंद करायला. एकीकडे म्हणते तिचा मोबाईल 40गाव मध्ये आहे अजूनही. आणि मग ती इथे कशी काय? का तिच्या त्या मोबाईलला पाय फुटले, जो तिथे जाऊन बसलाय? पण अजूनही सत्या रागात बोलला, एक मिनिट, मी कुठं म्हटलं की माझ्या मोबाईलला पाय फुटलेत म्हणून? आणि जरी मी नसले 40गावात तरी माझा भाऊ जाऊच शकतो ना माझा मोबाईल घेऊन. तुमची खास करून या हुशार, दी ग्रेट इन्स्पेक्टर आरोहीच्या तावड्यात तावडीतून सुटण्यासाठी, तिने कुस्सीत हसत म्हटलं. म्हणजे तुला माहित होतं की आरोही तुझ्या मागावर आहे? तिचं ते बोलणं ऐकून नागराज म्हणाला, खरं तर ती असं का वागत आहे हे त्याच्यासाठी कोडच होतं. आरोहीनं मगाशीच त्याच्या पुढे तिच्या विरुद्ध पुरावे देऊन सुद्धा त्याचं मन मानत नव्हतं की इतकं मोठं पाऊल आपली जवळची मैत्रीण उचलेल म्हणून. त्याच्यासाठी हे स्वीकारणंच खूप मोठं मुश्किलीचं काम होतं. हो, मला आधीच माहीत होतं की तुझी ही हुशार इन्स्पेक्टर माझ्या मागे असणार. मी त्याला शरण आलेही असते, पण माझे काम होते तासाभराचं. ते पूर्ण केल्याशिवाय मला येता येणार नव्हतं तुमच्या शरण. आणि म्हणूनच आरोहीला चकवा देण्यासाठी माझा मोबाईल माझा भाऊ घेऊन गेला आणि तेवढाच मला वेळ मिळाला माझं राहिलेलं पूर्ण काम करायला, तिने स्पष्ट केलं. तुझं महत्वाचं काम म्हणजे तुझा बंगलो तुझ्या नवऱ्याचा तुझ्या नावावर करायचा हेच ना? पण त्याचा आता काय उपयोग? तू तर आता जेलमध्ये कुडत बसणार. आरोही कुस्सीत हसत म्हणाली, अरे वा, तुझं नेटवर्क खूप जोरात आहे. म्हणूनच तर तुला मी स्मार्ट म्हणाले ना. तीही कुस्सीत हसत म्हणाली, पण जर असं चुकलं आहे. हो, म्हणजे बंगला माझ्या नवऱ्याचा करायचा होता, पण माझ्या नाही, तर एका अनाथ आश्रमाचा, जो माझा भाऊ सांभाळणार आहे, तिने उत्तर दिलं. चल चल, उगीच आता काहीही बोलू नकोस. सध्या तू गुन्हा तुझा कबूल कर आणि आमचा वेळ आहे अमूल्य तो वाचवण्याचे आमच्यावर उपकार कर. कबूल कर. काल रात्रीपर्यंत तुझा नवरा जिवंत होता. आम्ही तुला भेटून गेल्यावर तू त्याला भेटायला गेली होती आणि त्यानंतरच तू त्याचा गळा दाबून खून केला. आमच्याकडे आधी तू तक्रार केली की तो कॉन्टॅक्टमध्ये नाही. 8 दिवस. ते एक तू रचलेलं नाटक होतं, ताकी तुझं आमच्यावरचे लक्ष हटावं. तू गुन्हेगार नाहीस असं आम्हाला वाटावं. कबूल कर. आरोही तिच्यावर ओरडत होती, तसं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. हो सर. तिने काल जेव्हा आपल्याला मेसेज तो हॉटेलचा ॲड्रेस दाखवला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की कुठंतरी पाणी मुरते. कारण त्या मेसेजवर डेट परवाची होती. तिने क्लिअर केलं. हो, मारलं मीच त्या राक्षसाला. घेतला जीव मी त्याचा. मग अजून मी काय करू शकत होते? ती जोरात ओरडते, कानात हाताची बोटे घालूनच. आरोही जे बोलत होती ते सत्य होतं. एक भयानक सत्य, जे तिलाही मान्य होतं. केला होता तिने खून तिच्याच नवऱ्याचा. आणि मला त्याला मारण्याचं कसलंच गिल्ट नाही. अशा माणसांना तर नरकातही जागा देऊ नये या मताची मी आहे. तिची नजर आता सत्यावर होती. सत्याने आरोहीकडे पाहिले. आरोही सुद्धा आलटून पालटून दोघांकडे पाहत होती. तुला नक्की काय म्हणायचं आहे वैशू? तिची नजर नागराजलाही समजेन अशी झाली होती आणि कळतही नव्हतं की अशी काय मजबुरी होती तिची, जे तिनं आपल्या नवऱ्याला मारलं. तुला आठवते ना ग, आपण कॉलेजमध्ये असताना आधी कसा पुढे मागे करायचा माझ्या. तुझ्याशी बोलायलाही तो संधी द्यायचा नाही मला.
सतत प्रत्येक गोष्टीसाठी तो हजर असायचा. मी नुसतं पाणीचा पा म्हटलं तरी लगेच माझ्या हातात पाण्याची बॉटल असायची त्याची. किंवा कॉलेजमध्येही नको म्हटलं एक दिवस जायला, तर लगेच फिरायला घेऊन जायचा. मी म्हणेल तसं माझ्यासमोर असायचं. नसेल तर तो ती सिच्युएशन तशी क्रिएट करायचा. तिने भूतकाळात शिरत नागराजला म्हटलं, "हो, आठवतंय ना? खूप प्रेम करायचा. रादर तो अजूनही करत असावा असं मला वाटतं." नागराज मात्र ती अशी भूतकाळात का शिरली हे न कळाल्याने तो परत तिला वर्तमानात आणत म्हणते, "हो, खरंय तुझं. तो अजूनही तितकाच प्रेम करायचा. अगदी वेड्यासारखा. मला कोणत्याच गोष्टीची संसारात कमी नव्हती. मीही त्याच्यावर तितकंच प्रेम लुटायचे. त्याला जेव्हा जे हवं ते सर्व मी दिलं. अगदी जेवणापासून माझ्या या शरीरापर्यंत." तिने आपल्या शरीराकडे तुच्छ नजरेने पाहत म्हटलं. "शिवाय मी तो म्हणेल तसं राहायची, वागायची. त्याला जे जे आवडत नव्हतं ते मी करत नव्हते. त्याला सांभाळून घेत होते. त्याच्या या हट्टापायी मी मला आवडतात म्हणून मांजरीची सुद्धा कधी पिल्लं पाळली नाही. कारण मी त्याचा असलेला वेळ मांजरीला देईल असं त्याला वाटायचं. म्हणून त्याने बंदी घातली होती. पण तेही हसत मुखाने कबूल केलं होतं." तिने एक दुःखद सुस्वरा सोडत म्हटलं, "अरे, मग हेच तर प्रेम असतं ना. एकमेकांसाठी कायम प्रत्येक वेळी उपलब्ध असणं. आपण जिच्यावर प्रेम करतो तिच्या सदैव आसपास राहणं. तिला आपल्याशिवाय इतरांची कधीच आठवण न होऊ देणं. यालाच प्रेम म्हणतात ना. तिच्या करिअरला आपण साथ देणं. हो की नाही आरोही? तुलाही असंच वाटतं ना?" सत्य आता मध्येच बोलू लागतो. आपल्या प्रेमाची व्याख्या तो तिच्याबरोबर आरोहीलाही पटवून देत होता. "का? आम्ही एक स्वतंत्र व्यक्ती नाही आहोत का? तुमच्यासारखे? की आम्हाला मन नाही? आम्ही इतके अशिक्षित आहोत की आमचं भलं-बुरं तुम्ही सांगावं?" पण लगेच वैशाली पेटून उठली. त्याचं ते बोलणं ऐकून. "पण मी असं कुठं म्हणालो की तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती नाही किंवा तुम्हाला मन नाही. पण एखादी व्यक्ती जर आपल्यावर जीव ओवाळत असेल, तर तिला आपण आपलं सगळं सांगणं, तिची केअर करणं, घेणं गरजेचंच आहे. आणि त्या समोरच्या व्यक्तीनेही त्या दोघांच्या तिसरं कुणी येऊ नये. तिला तो असतानाही दुसरा पर्याय किंवा ऑप्शन असू नये. कारण ते सर्व तर तो एकटाच जर सगळं पुरवत असेल प्रेमाने, तर कशाला हवीत दुसरी नाती?" तोही तिला प्रत्युत्तर देत म्हणाला, "सत्या, तू जरा थांब." त्यांचे हे डेव्हिड दुसरीकडेच चाललं होतं. मेन मुद्दाच दोघंही भरकटले होते. त्यामुळे नागराज मध्ये पडला. "वैशू, तू सांग. तू तुझ्या नवऱ्याला मारलंस का? विसरू नकोस. तू इथे आत्ता तुझा गुन्हा कबूल केला होतास." "हो, मीही मगापासून तेच सांगत आहे की मीच मारलं माझ्या या 2 हातांनी." याच 2 हातांनी त्याचा गळा दाबला. कारण कारण तो माझ्यासाठी खूप पॉझेसिव्ह होता. मला सुखाने जगू देत नव्हता. साधं माझ्या मैत्रिणीकडे जायचं म्हटलं तरी मला त्याची परवानगी घ्यावी लागायची. सोसायटीत एखादा माझ्याकडे बघून हसला तरी आधी मला घरी येऊन तो का हसला म्हणून जाम मारायचा. हो, मी केलं लव्ह मॅरेज. माझ्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन. पण सुरुवातीला वाटत असलेलं प्रेम, ती काळजी मला त्याची विकृती वाटत होती. तो माझ्यावर हक्क गाजवू पाहत होता, जे मला शक्य नव्हते. त्यामुळे 9 दिवस ते प्रेम, ती काळजी मलाच टोचायला लागली. यातच माझा स्वभावही चिडका बनला. माझी चिडचिड व्हायला लागली. सतत वाटायचे की तो आपल्यावर नजर ठेवून आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीवर. नंतर मला हा आजारच झाला. मी त्याचा स्वभाव अंगी बाळगला. ते वाण नाही पण गुण लागला म्हणतात ना, तसंच. मला असं वाटू लागलं की त्याचंच कुठेतरी बाहेर लफडं आहे. मीही मग त्याच्यावर संशय घेतला. यावेळी तो बाहेर गेला 8 दिवसांसाठी. तेव्हा हा माझा बदललेला स्वभाव शांत बसला नाही. मी वेडी व्हायला लागले होते. त्याचं असं घरी नसणं. आणि म्हणूनच 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला भेटल्यानंतर भावाची मदत घेऊन त्याला मारून टाकलं. कायमचं. कायमचा मला होणाऱ्या त्रासातून मी मुक्त झाले." ती बोलत होती. बोलता बोलता ती आपल्या हातापायावरच्या जखमाही दाखवत होती, ज्यात त्याने निर्दयीपणे तिला मारलं होतं ते समजत होतं. "आरोही, बी केअरफुल. तुझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मला तरी वाटतं की तोही मनोरूप नाही. माझ्याच नवऱ्याचा जुळा भाऊ मला वाटतो. उद्या जाऊन एकतर तू तरी सावध होशील किंवा शिकारी. आत्ताच सावध हो या रिलेशनशिपमध्ये." तिचं बोलणं होताच नागराज तुला जेलमध्ये टाकतो
आरोही तिथेच उभी असते, तर सत्य तिच्या मागे, जे आरोहीला माहीत नव्हतं. तो तिचं बोलणं ऐकून शॉकमध्येच जातो. ते सर्व इतकं भयानक होतं, पण त्याचबरोबर त्या दोघांच्या रिलेशनशिपशी तेवढंच कनेक्टेड होतं. हे काय करून बसलोय मी? त्या वैशूचं बोलणं सत्याच्या मनाला इतकं लागतं, की तो आधी रागात बाहेर पडलेला असतो. शेजारीच एक पार्क असते, तो तिथे जाऊन एकटाच बसला होता. त्याचा राग, त्याची ती होणारी चिडचिड आता हळूहळू कमी होत जाते आणि तो या विषयावर शांततेने विचार करायला लागतो. आपण खरंच आरोहीवर आपला अधिकार दाखवतो काय? त्याला आता हा प्रश्न सतावू लागला. तिला जेव्हा तो विचारत होता मध्ये मध्ये, तेव्हा तिची ती नजर खूप काही आता त्याला सांगत होती. हे त्याला समजलं आणि खरंच आपण इतकं विचित्र वागतोय ह्याची त्यालाच पश्चाताप व्हायला लागला. नाही सत्या, हे असं वागून चालणार नाही. तुला तिला गमवायचे नाही किंवा तिलाही तुला गमवायचे नाही. हेच ती मगाशी आपल्या डोळ्यांनी तुला सांगत होती. सत्या, चेंज कर स्वतःला. सत्या, माफी माग का आधी तिची, नागराजची आणि आईची सुद्धा. तो स्वतःशीच कितीतरी वेळ बडबडत होता. सत्या, मला नाही रे गमवायचं तुला. कधी समजणार माझं प्रेम? माझंही प्रेम आहे तुझ्यावर तितकंच. पण हे प्रेम अधिकारात नको रे व्हायला रूपांतर. मला आपलं नातं जपायचं आहे, फुलायचं आहे, फुलवायचं आहे. ते तोडून किंवा गमावून मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. प्लीज सत्या, समजून घे मला. त्या दुसरीकडे त्या वैशूचं बोलणं ऐकून आरोही सुद्धा मनातून हादरली होती. तीही लगेच आपल्या घरी गेली होती आणि याच विचारात बुडाली होती. सत्याला आपली चूक लक्षात यावी, बस हीच प्रार्थना ती करत होती. आरू, तो दाराची बेल व एक आवाज आला कानावर. तशी ती उत्साहित झाली, कारण तो आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून सत्याचाच होता. पण तो आत्ता यावेळी कसं शक्य आहे? तिने भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे 11 वाजत आले होते. विचार करता करता दोघांनाही वेळ कसा गेला ते कळालं नव्हतं. ती विचारत असतानाच परत एकदा बेल वाजली आणि सोबत त्याचाच आवाजही. तशी तिला खात्री झाली. "अरू, आत्ता यावेळी कोण आले ग?" डोळे चोळत आपल्या रूममधून येत विनाही आरोहीला विचारते. बहुतेक सत्य आलाय, तिने हाताच्या बोटांशी खेळत म्हटलं. सत्या, आय मीन जिजू. तिने झोपेतही आपली जीभ चावली. पण इतक्या रात्री? आणि त्याचे नाव ऐकून अजूनही असलेली झोप मात्र तिची उडून गेली. माहीत नाही. बस यावेळी इथे येऊन तमाशा करू नये म्हणजे झालं. तिने हात जोडत म्हटलं. खरे खरे. तसं विनानेही वर पाहत हात जोडले. आधी बघते तरी तो काय म्हणतोय, म्हणत ती दार ओपन करायला जाते. वीणाही तिच्यासोबत होती. डोळे झाकले जात होते, पण तरीही तो का आला असेल आणि जर खरंच भांडायला आला असेल, तर आपण आरोहीच्या पाठी उभा राहून पाठिंबा देणं गरजेचं आहे. एवढंच झोपेत ती विचार माग करून मागे आली होती. शेवटी आरोहीला त्रास म्हणजे तिलाही होणारच होता ना. सत्या, तू इथं असा अवेळी? तिने पटकन दार उघडून इकडे तिकडे बघतच त्याला आत घेत विचारलं. पण आत घेताना दोघींनीही तो प्यायला वगैरे तर नाही ना, हेही चेक केलं. म्हणजे आरोहीनं हं. पण खुणावलं होतं तिला याबाबत विनाने. नाहीतर तिच्या अशा अवेळी या गोष्टी डोक्यात येणं तरी शक्य होतं का? नाही पिलो आहे मी, जेवढं बारीक तोंड करून मला पाहिला. पण नेमकं आरोही व विनाच्या त्या खाणाखुणाकडे त्याचं लक्ष जातं आणि दोघींचं काय चाललं आहे, हे त्याला ती जेव्हा आपलं नाक ओढते तेव्हाच त्याला कळतं. तसं तो हसून बोलतो. "अरे नाही, असं काही नाही. ते तर बस मला सर्दी झाली म्हणून." तिने मात्र थाप मारली आणि वीणाकडे डोळे विस्फारून पाहिले. पण वीणाने "मी काय केलं?" या आविर्भावात आपले दोन्ही खांदे उडवले. "आरू, तू कधीपासून माझ्याशी खोटं बोलायला लागली?" पण तिचं बोलणं ऐकून थोडा रागवत सत्या म्हणाला. "नाही अरे, खरंच." "विचार ना वीणाला." तिने मात्र वेळ टाळण्यासाठी वीणाला मध्ये आणलं. "मी काय यात बोलू? तुमचं नवरा-बायकोचं चालू दे. उगाच नाहीतर एक झालात की मलाच म्हणाल, कबाब में हड्डी वगैरे." तिने मात्र हसून आपल्या स्वभावाप्रमाणे म्हटलं. "विनू." पण परत आरुणने रागाने पाहिलं, कारण सत्याला त्याने तिची मस्करी केलेली सहन होत नसे. "तिला कशाला दाबते?" "नाही, तुम्ही बरोबर बोलताय सालीसाहेबा. खरंच आता तुम्ही आमच्या दोघात हड्डीच आहात."
पण तो मात्र आता कूल असतो. उलट हसून आरोहीलाच रागे भरतो, जे दोघींना आश्चर्यचकित करून जातं. दोघी आ वासून पाहत असतात. विना तर आपण आत्ता जे ऐकलं सारीसाहेबा, ते स्वप्नात तर नाही ना ऐकलं, असं तिला वाटत असल्याने फक्त डोळ्यांची उघडझाप करत होती. "ओ हॅलो सारीसाहेबा, मी खरंच आलोय बरं का. नाही म्हणजे चुकून स्वप्न वगैरे समजाल." तो मात्र आता तिची फिरकी घेत होता आणि त्याच्यात एवढा मोठा झालेला बदलाव दोघींच्याही आवाक्याच्या बाहेर असल्याने त्या फक्त पाहण्याचं काम करत होत्या. "सत्या? तू? तू हे बोलतोय?" पण न राहून शेवटी आपल्याला चिमटा काढत आरोही त्याला म्हणते, "हो, मीच म्हणतोय. मी सुधारायचं ठरवलं आहे. आपल्या या नात्याला एक सेकंड चान्स द्यायचं ठरवलं आहे. पण त्याचबरोबर तुझ्यावर फक्त आणि फक्त प्रेम करायचे, ना की तुझ्यावर अधिकार दाखवायचा हे ठरवलं आहे. तू मला मागचं सगळं विसरून एक शेवटचा चान्स देशील? तुझ्या या प्रेम वेड्याला माफ करशील?" तो अगतिक होऊन विचारत होता, तिचा हात हातात घेणे. "से येस आरोही, तुला असा प्रेमवेडा परत कधीच नाही मिळणार." तोच विना तिच्या कानात फुटफुटली. ते तिच्याही मनाला पटलं होतं आणि तिने हसतच आपली मान होकारार्थी हलवली. तसं त्याने आपले हात पसरवले, अगदी शाहरुखच्या स्टाईलमध्ये, आणि ती त्याच्या मिठीत शिरली. जसे विनाई खूप खुश झाली दोघांवर. आणि आता इथं आपलं काही काम नाही. या लव्ह बर्डना वेळ द्यावा, असा विचार करून ती परत आपल्या खोलीकडे जाणार. तोच, "सारीसाहेबा, माझं खूप चुकलं आहे. शक्य असेल तर मला जिजू म्हणून माफ करा. तुम्हीही शेवटचे. यापुढे आपल्याला तक्रार येईल असं नाही वागणार." तो आरोहीला तसंच मिठीत घेऊन हसून जाणाऱ्या वेणाला म्हणाला. तसं तिने थंब वर केला हसून आणि ती आत गेली. तसं त्याने इतकं काही तिला वाईट वर्तणूक दिली नव्हती. तो तिच्याकडे आरोहीची मैत्रीण म्हणूनच पाहत होता. पण तरीही आपण एखाद दुसऱ्या वाक्याने तिला हर्ट केला असेल, कदाचित या विचाराने फक्त तो आता माफी मागत होता. "आता असंच मिठी ठेवून आमचं पोट भरवणार आहात मिसेस आरोही सत्या, की काहीतरी खायलाही द्याल?" "नाही म्हणजे माझं ह्याने मनही नाही भरणार, पण तरी आता माझ्या पोटातल्या द्वाड कावळ्यांना खूप भूक लागली आहे. जर त्यांना मिळालं काहीतरी, तर ते तुमचे उपकार कधीच विसरणार नाही." तो हसून तिला म्हणतो, "हे काय हे सत्या? मग आधी सांगायचं ना, नाहीतर आधी तरी यायचं होतं." ती पटकन मिठीतून बाजूला होत म्हणते, "आधी कधी सांगणार होतो? आणि लगेच यायला मला तरी कुठं माहीत होतं की हे द्वाड पाय माझे पाय तुझ्याकडे घेऊन येतील म्हणून." त्याने हसत म्हटलं, तेही आहे. पण आता जेवण तर काहीच नाही. तू थांबशील का थोडा वेळ? मी काहीतरी बनवते." तिने त्याला रिक्वेस्ट करत म्हटलं, "मी आजची रात्र इथेच थांबणार आहे. आईने सांगितलं आहे सगळं मिटवूनच घरी ये." तो समोरच्या सोफ्यावर आरामात बसत म्हणाला, "काय? तू इथे आला आहेस? घरी सांगितलं पण?" आईंना. तिला मात्र त्याचं बोलणं नवल वाटतं. तिनेच तर कानउघडणी केली आणि तुझ्या मनातलं तू काल जे काही बोललीस ना, तेही सांगितलं आणि तेव्हाच माझी चूक मला कळून आली. आरोही, पण मी तुला मगाशी जे बोललो आणि आत्ताही जे सांगत आहे, ते मनापासून सांगत आहे. प्लीज, प्लीज मला सोडून कधीच जाऊ नकोस. मी नाही राहू शकत गं तुझ्याशिवाय." तो अजूनही भावूक झाला होता. तिने त्याला थोपटले आणि शांत करून त्याच्यासाठी जेवण बनवायला गेली. दोघे मग बराच वेळ बोलत होते. बऱ्याच वेळाने त्यानेच तिला जबरदस्तीने झोपायला पाठवले. पण तिच्याशिवाय त्याला आता राहणं शक्य नव्हतं आणि नकळत तो हॉलमध्ये झोपलेला असताना अचानक उठून तिच्या बेडरूममध्ये जातो. आरोहीलाही झोप लागत नव्हती. तिने बेडरूमचा दरवाजा ओपन ठेवला होता आत चुकून आणि त्याचमुळे तो आत जाऊ शकला. आपल्या भावनांना दोघंही आज या रात्री कंट्रोल करू शकले नाही आणि आजच्या या रात्रीने इतक्या दिवसांचा त्यांचा हा विरह संपुष्टात आणला. एकमेकांच्या अगदी जवळ येऊन, एकमेकांच्यात गुंतून आज त्यांनी ती सर्व हद्द पार केली. नकळत जे लग्नानंतर व्हायला पाहिजे, असा दोघांचा कॉल होता याआधी. आजची रात्र त्यांच्या आयुष्यातील एक वेगळं वळण आणणारी होती की स्पेशल होती, हा आता येणारा भविष्यकाळच सांगू शकणार होता. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.